बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी समोर येतेय। खरात प्रकरणी चाकणकर तटकरेंना सह आरोपी करा अशी मागणी विकास लवांडे यांनी केलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी खरात प्रकरणी चाकणकर आणि तटकरेंना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। तसेच माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून अशोक खरातने सुनील तटकरे यांना फोन केले होते। माणिकराव कोकाटेंनीही खरात प्रकरणी माहिती समोर आणली पाहिजे अशी मागणी विकास लवांडेंनी केली आहे। ज्यांनी आता महिला आयोगाचा राजीनामा दिला आणि महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राष्ट्रवादीचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत। सुनील तटकरे आरोपी आहेत। हे दोघ जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत। अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटलेला आहे। अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत। अशोक खरात, सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांचे सर्व सीडीआर गेल्या काही वर्षातले तपासले पाहिजेत, यांचे मेसेजेस तपासले पाहिजेत, यांचा संपर्क कुठं कसा काय होत होता, व्यवहार कोणकोणते होत होते ते तपासले पाहिजेत। या सगळ्या प्रकरणात मात्र सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे अशोक खरातचा अडथळा ठरत होते। माणिकराव कोकाटे कधीही त्या अशोक खरातकडे गेल्याचं कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही। याच अशोक खरातने सुनील तटकरेंना जेव्हा सरकार स्थापन होत होतं त्यावेळेस माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये अशा पद्धतीचे फोन केलेले आहेत। सुनील तटकरेंनी सांगावं की किती वेळा अशोक खरातने तुम्हाला विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकराव कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून। तर खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झालेत। एक गुन्हा महिलेच्या लैंगिक शोषणाचा आहे, तर दुसरा एका व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेला आहे। खरात विरोधात आतापर्यंत 10 गुन्हे दाखल झालेत। 2 आर्थिक गुन्हे फसवणुकीचे तर 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे दाखल झालेले आहेत। तर अशोक खरातचे आणखी धक्कादायक कारनामे समोर आलेत। भोंदू अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाल्याचा वापर करत होता। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याची माहिती समोर येतेय। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी त्याला मदत करत असल्याची ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। याबाबत एसआयटीला सबळ पुरावे मिळाल्याची ही माहिती आहे। तर अशोक खरात प्रकरण पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना दणका बसलाय। आतापर्यंत 74हून अधिक गुन्हे दाखल झालेत। नाशिकसह विविध ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्यात आलेत। व्हिडिओ व्हायरल करण्यासंदर्भात कदाचित महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे। अशोक खरात प्रकरणातील महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणं अनेकांना महागात पडलंय। नाशिक शहरात फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या 65 प्रोफाईल धारकांविरोधात गुन्हे दाखल झालेत। तर नाशिक, नगर, कोपरगाव सह इतर काही ठिकाणी देखील गुन्हे दाखल आहेत। आक्षेपार्ह व्हिडिओ कोणीही व्हायरल करू नका असं आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात येत आहे। तर खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी देखील आहे असा गंभीर आरोप अनीसने केलाय। निवडणुकीनंतर मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीनं जादूटोणा केला होता। लोकप्रतिनिधीच्या प्रचारात खरातचं 1999 पासून काम आहे। अनीसनं हा आरोप केलेला लोकप्रतिनिधी नेमका कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। इमारत ही स्मशानभूमीमध्ये असल्यामुळे त्याची आर्थिक वाढ होत नाही। याला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला होता। याच लोकप्रतिनिधीने काही वर्षापूर्वी निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्रणाच्या बाजूला जादूटोणा करण्याचा प्रकारही समोर आला होता। आपली मते समोरच्या उमेदवाराला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जादूटोणा होईल अशा शंकेने खाजगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते, परंतु ते शासनामुळे काढून टाकण्यात आले होते। हे जे सर्व प्रकार आहेत या लोकप्रतिनिधीला त्या संबंधित कॅप्टन भोंदूबाबाने सांगितलेले होते काय याचा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।